तर लास्ट लेक्चर मध्ये आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितलं होतं आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपचं पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊया. कंपाऊंड मायक्रोस्कोप सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट काय आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोपचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह व्हायचे असतील तर तुम्हाला त्याची रे डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवावी लागणार आहे. रे डायग्राम कशी असणार आहे बघा. सो दिस इज द ऍक्सिस. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट देर इज अ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या इकडे काय असणार आहे, 2 पॉइंट. हा याला काय म्हणणार, FO, आणि याला काय म्हणणार आहे आपण, दॅट इज 2FO म्हणणार. ओके, दिस इज ऑप्टिकल सेंटर. दिस इज also FO, this is also 2FO. So this is a objective lens or it is called as just objective. Objective lens ची फोकल लेंथ आणि अपर्चर काय असतं, इट इज स्मॉलर दॅन आय लेन्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये हे स्मॉलर असतं, लक्षात घ्या. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं वर्किंग कसं होतंय, तर ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला असतो, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन FO अँड 2FO. ऑब्जेक्ट जो आहे तो FO आणि 2FO च्या मध्ये प्लेस करायचा. ओके, आणि ऑब्जेक्ट FO आणि 2FO च्या मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला माहित आहे की इमेज जी आहे ती 2FO च्या पलीकडे तयार होते. इट इज फॉर्म बियॉन्ड 2FO. आणि ती कशी असणार आहे, रियल, मॅग्निफाईड आणि इन्व्हर्टेड असणार आहे. सो दिस इज ऑब्जेक्ट AB आणि त्याचे मॅग्निफाईड इमेज कुठे तयार होणार आहे, 2FO च्या पलीकडे, दॅट इज A', B', दॅट इज द इमेज. ठीक आहे, सो दिस इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स. त्याच्यानंतर हे झालं वर्किंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, FO 2FO च्या मध्ये जनरली ऑब्जेक्ट ठेवला असतो. म्हणजे लक्षात घ्या, सपोज तुम्हाला सांगितलं की फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहे, सपोज किती आहे, सपोज 20 सेंटीमीटर फोकल लेंथ आहे, 20 सेंटीमीटर. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स तुम्हाला काढायला सांगितलं, कॅल्क्युलेशन करून ऑब्जेक्ट डिस्टन्स काढायला सांगितलं, तर त्याचा आन्सर किती आलं पाहिजे, लक्षात घ्या. आन्सर जी आहे ती 20 to 40 च्या दरम्यानच तुमचा आन्सर आला पाहिजे. हे डायरेक्ट तुम्ही बघू शकताय. म्हणजे ऑप्शन मध्ये 20 to 40 च्या दरम्यान किती आन्सर आहे ते बघावे लागतील आणि त्याच्यावरून जे आन्सर आहे, एकच आन्सर असेल तर ते सिलेक्ट करायचं आणि एकापेक्षा जास्त आन्सर असेल तर मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन सगळं करावं लागणार आहे. ओके, सो कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय मिळेल, तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स विचारलेलं असतं. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स सगळ्यात अगोदर बेसिक गोष्ट काय आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स शुड बी काय असलं पाहिजे, FO 2FO च्या मध्ये असलं पाहिजे. FO किती आहे, 20. FO 2FO च्या मध्ये म्हणजे काय येणार आहे, 20 to 40 च्या दरम्यान. लक्षात येत आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह लेन्सनं तयार केलेली इमेज, याला काय म्हणतो आपण, इंटरमेजिएट इमेज असं म्हणतो. मी काय म्हणतो त्याला, इंटरमेजिएट इमेज. जे कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये मधली जी इमेज असते त्याला इंटरमेजिएट इमेज म्हणायचं. आणि इंटरमेजिएट इमेज कशी असते हा देखील एक महत्वाचा पाठ आहे. तर इंटरमेजिएट इमेज जी आहे ती असणार आहे रियल, इन्व्हर्टेड अँड मॅग्निफाईड असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येणार आहे, दॅट इज ऑफ द आय लेन्स. नेक्स्ट पार्ट जो येणार आहे तो आय लेन्स आहे, तो लक्षात घ्या. आणि ही आय लेन्स जी आहे ती कशी, आय लेन्स किंवा त्याला आयपीस काही वेळेला म्हटलं जातं, आयपीस. हा जो आयपीस आहे तो काय असणार आहे, लार्जर इन फोकल लेंथ, लार्जर इन अपर्चर. ओके, अँड हा कशाप्रमाणे वर्क होतो, इट वर्क्स लाईक अ सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप प्रमाणे वर्क होतो. ओके, सिंपल मायक्रोस्कोप प्रमाणे वर्क होणार म्हणजे काय व्हायला पाहिजे, आता A', B' ही जी इंटरमेजिएट इमेज आहे ती आयपीस साठी काय असते, ऑब्जेक्ट असते. आणि ऑब्जेक्ट कुठं असला पाहिजे, सिंपल मायक्रोस्कोप साठी ऑब्जेक्ट कुठं असला पाहिजे, त्याच्या फोकसच्या आतमध्ये असला पाहिजे. त्याच्यामुळे इमेज कुठे तयार होणार, त्याची इमेज इथं कुठेतरी तयार होणार आहे.
म्हणजे इमेज जी आहे ती कुठे तयार होणार आहे, डीडीव्हीच्या पलीकडे कुठेही, अप टू इन्फिनिटी. सो दिस इज फायनल इमेज A डबल डॅश B डबल डॅश. ती डीडीव्हीच्या पलीकडे असणार. म्हणजे एकदा ऑब्जेक्टिव्हने इथं मॅग्निफिकेशन केलेलं असणार आणि नंतर आयपीसनं मॅग्निफिकेशन केलेलं असणार आहे. अँड टोटल मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. याचा फॉर्म्युला मी लक्षात ठेवायला सांगितलं. आता फॉर्म्युले बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितले. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इक्वल टू काय येणार, मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह इंटू काय येणार आहे, मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द आयपीस. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता मॅग्निफिकेशन बाय ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय येणार आहे, तर मायनस फ्यूओ बाय यूओ येणार इंटू मॅग्निफाईंग पॉवर ऑफ द आयपीस म्हणजे काय येणार आहे, डी बाय एफ ई तरी येणार, किंवा मायनस फ्यूओ बाय यूओ इंटू डी बाय एफ ई प्लस 1 येणार आहे. म्हणजे कुठं, दिस इज द फॉर्म्युला फॉर वेन फायनल इमेज ॲट इन्फिनिटी असेल त्यावेळी. आणि हा फॉर्म्युला कधी वापरणार, ज्यावेळी फायनल इमेज डीडीव्हीला फॉर्म होत असेल त्यावेळी. ओके, लक्षात आलं. आणि नॉर्मल ऍडजस्टमेंट मध्ये आणखी एक इथं फॉर्म्युला येतो, फॉर नॉर्मल ऍडजस्टमेंट. नॉर्मल ऍडजस्टमेंट मध्ये यूओ म्हणजे किती असतं, एफओ असतं, आणि फ्यूओ म्हणजे काय असतं, लेंथ ऑफ द मायक्रोस्कोप असणार आहे, लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. अँड देअरफॉर मॅग्निफाईंग पॉवरचा नॉर्मल ऍडजस्टमेंटचा फॉर्म्युला येणार आहे, एम इज इक्वल टू L divided by FO into D by FE किंवा D by FE plus 1. ठीक आहे, म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू बोथ FO अँड FE. FO आणि FE दोघांनाही इनव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. हे फॉर्म्युले सगळ्यांना पाठ आहेत का, हे फॉर्म्युले पाठ व्हायला पाहिजेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाची आणखी एक गोष्ट काय आहे, लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप काय असणार आहे. तर दिस इज द लेंथ, आणि ही लेंथ किती असणार आहे, इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार मी, FO म्हणणार, म्हणजे ऑब्जेक्टिव्हनं तयार केलेलं इमेज डिस्टन्स. आणि इथून इथपर्यंत काय असणार आहे, दॅट इज UE असणार आहे, UE आयपीस पासूनचं डिस्टन्स. ओके, एवढा पार्ट जर तुम्ही व्यवस्थित लर्न केलेला असेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचे काही प्रॉब्लेम्स आपण बघूया. त्याच्यामधला फर्स्ट प्रॉब्लेम असा आहे की देर आर 4 लेन्सेस, ज्याच्या पावर आहेत प्लस 100 डायोप्टर, मायनस 20 डायोप्टर, प्लस 20 डायोप्टर आणि 5 डायोप्टर. ओके, या 4 लेन्सेस आहेत आणि याच्यातल्या कुठल्याही 2 लेन्सेस घेऊन तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप तयार करायचा आहे. क्वेश्चन काय लक्षात घ्या, या 4 लेन्सेस मधल्या 2 लेन्स घ्यायचे आहेत आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला तयार करायचा आहे. तर याच्यातल्या कुठल्या 2 लेन्सेस सिलेक्ट करणार आणि कुठली लेन्स ऑब्जेक्टिव्ह म्हणून वापरणार आणि कुठली लेन्स आयपीस म्हणून वापरणार, असा क्वेश्चन आहे. सांगू शकता याचा आन्सर? जरा आन्सर सांगायचा प्रयत्न करा. सगळ्यांची व्हिडिओ जरा ऑन करा बघूया. चालू आहे.
याचा जरा आन्सर सांगा मला. सगळ्यांनी अनम्यूट करा, व्हिडिओ चालू करा जरा. अजून काही जणांचे व्हिडिओ ऑन नाहीयेत. हा बोला, याचा आन्सर बोला. व्हिडिओ चालू राहू देत, आन्सर बोला.
तर -20 सोडून कुठल्या पण. -20 सोडून कुठल्या पण. हे बघा, मॅग्निफाईंग पॉवर आपल्याला जास्तीत जास्त पाहिजे आहे, हे त्याच्यामध्ये कंडिशन आहे. तर L/FO इन ब्रॅकेट D/FE किंवा D/FE + 1. ठीक आहे. तर FO आणि FE जे आहे ते पॉवरच्या स्वरूपात लिहायचं झालं तर 1/FO म्हणजे PO × L इन ब्रॅकेट PE × D + 1 असं होणार ना ते पॉवरच्या स्वरूपात. कारण 1/फोकल लेंथ म्हणजे पॉवर. म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर जास्त येण्यासाठी पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह आणि पॉवर ऑफ आयपीस काय असलं पाहिजे, जास्तीत जास्त असलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही लेन्सेस जे आहेत ते कॉन्व्हेक्स आहेत, त्याच्यामुळे पॉवर पॉझिटिव्ह पाहिजे. सो त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार आहे 100 डायोप्टर आणि 20 डायोप्टर. या दोन लेन्सेस आपल्याला सिलेक्ट करावे लागतील. दॅट इज द आन्सर. आता याच्यातला आयपीस कुठला असेल आणि आयपीसला कुठली वापरायची आणि ऑब्जेक्टिव्हला कुठली वापरायची. आयपीसला कुठली आणि ऑब्जेक्टिव्हला कुठली. आता मी कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला सांगितलंय की आयलेन्स किंवा आयपीस जो आहे तो काय असतो, लार्जर असतो इन अपेर्चर अँड फोकल लेंथ. बरोबर आहे ना. आणि ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. ओके. आता फोकल लेंथ लार्ज म्हणजे पॉवर काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. सो आयपीस ची पॉवर कमी म्हणजे आयपीस जो आहे तो काय असला पाहिजे, 20 डायोप्टरचा पाहिजे. आणि ऑब्जेक्टिव्ह जी लेन्स आहे ती 100 डायोप्टरची पाहिजे. सो दॅट इज द आन्सर. आयपीस लार्जर फोकल लेंथ असतं, लार्जर एफ असणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे स्मॉलर एफ असतं ना. स्मॉलर एफ म्हणजे मोर पॉवर. मोर पॉवर म्हणजे 100 डायोप्टर ऑब्जेक्टिव्ह अँड 20 डायोप्टर काय असणार आहे, दॅट इज आयपीस असणार आहे. ओके. हा, तर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस. मायक्रोस्कोप मध्ये काय आहे, 2 कॉन्व्हेक्स lenses. Microscope consists of 2 convex lenses of focal length 2 cm and 5 cm.
ओके, म्हणजे FO असलं पाहिजे 2 सेंटीमीटर आणि FE असलं पाहिजे 5 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. प्लेस 20 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजे काय येणार आहे? प्लेस 20 सेंटीमीटर अपार्ट म्हणजे लेंथ असली पाहिजे 20 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. Here the object should be placed so that final image is at 25 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट कुठे ठेवावा लागेल असं विचारलंय. ऑब्जेक्ट कुठे ठेवणार? ऑब्जेक्टिव्हच्या समोर, ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या समोर ठेवणार ना. तर ते ऑब्जेक्ट डिस्टन्स काढायचं आहे. कधी? जर फायनल इमेज म्हणजे आयपीएस न तयार केलेली इमेज 25 सेंटीमीटरला पाहिजे असेल तर ऑब्जेक्ट कुठे ठेवावा लागेल. आता डायरेक्ट याचा आन्सरचा अंदाज आपल्याला बांधता येईल. याचा अंदाज काय येणार सांगा? ऑब्जेक्ट कुठं असतो? FO आणि 2FO च्या मध्ये असतो ना. FO किती आहे? 2 सेंटीमीटर आणि 2FO किती येणार? 4 सेंटीमीटर. तर तुमचा आन्सर 2 सेंटीमीटर टू 4 सेंटीमीटरच्या मध्ये आन्सर आलं पाहिजे. आता हे कॅल्क्युलेशन करून बघूया. ओके, आता ही जी डायग्रॅम आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपची डायग्रॅम, तर याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी? लेंथ दिली. याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. फायनल इमेजचं डिस्टन्स दिलंय किती? 25 सेंटीमीटर. ठीक आहे. FO दिलंय 2 सेंटीमीटर आणि FE किती दिलंय तुमचं? FE दिलेलं आहे, FE is given as 5 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि टोटल लेंथ दोन्ही मधलं डिस्टन्स दिलंय. दोन्ही लेन्स मधलं डिस्टन्स ते किती दिलंय? 20 सेंटीमीटर दिलंय. तर आता हे आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स UO काढायला सांगितलंय. आता स्टेप्स लक्षात घ्या. FO माहित असेल, FE माहित असेल, हे FE दिले ना. फायनल इमेज कुठं पाहायला पाहिजे? 25 सेंटीमीटरला तयार पाहायला पाहिजे. FE आणि FE माहित असेल. FE आणि FE माहित असेल तर आपण काय करू शकतो? UE काढू शकतो. UE लेन्स फॉर्म्युला वापरून 1/f इज इक्वल टू 1/FE मायनस 1/U वापरून लक्षात घ्या. FE दिलेला आहे, FE पण आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून UE काढू शकतो. UE मिळालं की काय करणार? 20 सेंटीमीटर मधून UE काय करावं लागेल आपल्याला? मायनस करावं लागेल. आणि UE मायनस केल्यानंतर ओके, इथं काय मिळणार आहे तुमचं? हे FO मिळणार. UE 20 सेंटीमीटर मधून मायनस केलं तर FO मिळणार. आणि FO मिळालं, FO आणि FO माहिती असेल, FO आणि FO माहिती असेल तर आपण काय करू शकतो? UO फाइंड आउट करू शकतो. लक्षात येते? म्हणजे स्टेप्स काय आहेत बघा. आपल्याला काय करावं लागेल? FE वरून अगोदर UE काढावं लागेल. ओके, UE माहित असेल तर त्याच्यावरून लेंथ मायनस UE केलं तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे? FE मिळणार. आणि FE मिळालं की FE वरून आपल्याला काय FO मिळणार, FO. आणि FO मिळालं की काय करू शकतोय आपण? UO फाइंड आउट करू शकतोय. ओके, डायग्रॅम तुम्हाला लक्षात आले पाहिजे बघा. पुन्हा एकदा डायग्रॅम इथं काढून दाखवतो तुम्हाला. डायग्रॅम काढता आली तरच व्यवस्थित, डायग्रॅम मध्ये हे डिनोट सगळं करता आलं तर ते महत्वाचं आहे, तरच तुम्हाला कळणार. अदरवाईज ते कॅल्क्युलेशन काय करायचं कळणार नाही. ओके, तर इथं ऑब्जेक्ट असणार आहे. ऑब्जेक्टची इमेज कुठे तयार होणार? इथं तयार होणार आहे.
आणि या इमेजची फायनल इमेज कुठे तयार होणार आहे, इथं कुठेतरी तयार होणार आहे, अशी ही डायग्राम. तर हे तुम्हाला दिलंय, लक्षात येतंय? काय सांगितलंय त्यांनी? फायनल इमेज जी आहे ती 25 सेंटीमीटरला तयार होते असं सांगितलंय. हे 25 सेंटीमीटर म्हणजे तुमचं झालं फी ई. त्याच्यावरून काय करता येईल तुम्हाला? UE फाइंड आउट करता येईल, कारण FE आपल्याला माहिती आहे. FE किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. UE मिळालं. परत लेंथ पण त्याने दिलेली आहे. लेंथ मधून UE मायनस केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? हे इमेज डिस्टन्स मिळणार आहे FO. ओके. आणि FO आणि FO माहित असेल तर काय करू शकतो आपण? पुन्हा एकदा UO फाइंड आउट करू शकतो. UO फाइंड आउट करू शकतो. ओके, लक्षात येत आहे? त्याच्यामुळं आता सुरुवातीला फॉर लेन्स फॉर्म्युला फॉर काय वापरूया? आयपीस साठी वापरूया. सो 1/f इज इक्वल टू 1/phi मायनस 1/u. आणि हे दिस इज फॉर आय लेन्स. फोकल लेंथ ऑफ आय लेन्स किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. ओके, कॉन्व्हेक्स असल्यामुळे पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन सहित सगळं ठेवायचं आहे. फी ई हे काय असणार आहे? निगेटिव्ह, कारण तो सिंपल मायक्रोस्कोप असतो ना. आयपीस म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज तयार होते. त्याच्यामुळे इमेज डिस्टन्स काय असणार आहे? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह किती आहे ते दिलंय ना. फायनल इमेज कुठं तयार व्हायला पाहिजे? 25 सेंटीमीटरला तयार व्हायला पाहिजे. त्याच्यावरून UE फाइंड आउट करू शकतो, ते पण मायनस मध्येच असणार आहे. सो 1/5 मायनस 1/25 LHS ला गेल्यानंतर प्लस 1/25 होणार, इज इक्वल टू 1/UE होणार आहे. अँड देअरफॉर 1/UE इज इक्वल टू, ओके, हे 1/5 म्हणजे 5/25, 5 प्लस 1 किती? 6/25. तर तुमचं UE येणार आहे 25/6. UE झालं. आता काय करायचं? फी ओ काढायचं. कारण लक्षात घ्या, L म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय असतं? फी ओ म्हणजे ऑब्जेक्टिव्हनं तयार केलेली इमेज डिस्टन्स प्लस ती इमेज काय होणार? आयपीस साठी ऑब्जेक्ट तयार म्हणून ऍक्ट होणार, UE. डायग्राम आठवा, डायग्राम आठवलं तरच हे तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. लेंथ दिले 20 सेंटीमीटर, FO माहिती नाही, काढायचं आहे. UE किती आहे? 25/6. त्याच्यावरून आपल्याला FO मिळणार 20 मायनस 25/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 20 इंटू 6 म्हणजे 120 मायनस 125. ओके, 95/6 हे FO आलं. आणि आता फॉर ऑब्जेक्टिव्ह वापरूया. फॉर ऑब्जेक्टिव्ह 1/f इज इक्वल टू 1/phi मायनस 1/u. O अँड O. ठीक आहे. फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह किती दिले? +2. FO किती आहे? 95/6 म्हणजे काय होणार आहे? 6/95 लिहावं लागेल मला इथं. आणि ते ऑब्जेक्टिव्हच्या राईट हँड साईडला ती इमेज आहे ना, रिअल इमेज, आणि त्याच्यामुळे ती प्लस येणार आहे. मायनस 1 ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असणार आहे? -u. हे कॅल्क्युलेशन आता करावं लागणार. सो 1/u इज इक्वल टू 1/2 मायनस 6/95. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 95 मायनस 12 डिवायडेड बाय 190. ओके, सो 95 मायनस 12 म्हणजे किती होणार आहे? 83. 190 डिवायडेड बाय 83. सो UO जे ऑब्जेक्ट डिस्टन्स तुमचं येणार आहे 190 डिवायडेड बाय 83. ओके, सो आन्सर आपलं 2 to 4 च्या दरम्यान यायला पाहिजे ना. सो 190/83 म्हणजे किती येते बघा? 190 डिवायडेड बाय 83 म्हणजे येतं 2.289.
2.289 centimeter. That is the answer. या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? नाही सर. म्हणजे आपण काय केलंय, फायनल इमेज डिस्टन्स पासून चालू केलं. लक्षात घ्या, फायनल इमेज डिस्टन्स म्हणजे FEE हे लक्षात घ्या. अगोदर FEE दिलंय, त्याच्यावरून UE काढलं, UE वरून काय काढलं, FIO काढलं, आणि FIO वरून काय काढलं, UO काढलं. असं रिव्हर्स गेलोय, लक्षात घ्या. ओके, काय काय केलं आपल्याला, FEE क्वेश्चन मध्ये दिलंय, FEE वरून काय काढलं, UE काढलं, UE वरून काय काढलं, FIO काढलं, आणि FIO वरून काय काढलं, UO काढलं. हा आपण इथं पार्ट जो आहे तो केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सगळ्यात महत्वाची काय, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला ती रे डायग्राम जी आहे ना ती डोक्यात ठेवावी लागणार आहे. त्या रे डायग्राम नुसार विचार केला तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल. आता बघा, एक कंपाऊंड मायक्रोस्कोप, काय करूया, 3 मिनिट्स शिल्लक राहिलेत आणि त्याच्यामुळे मीटिंग एंड करतोय, परत चालू करायचे. ठीक आहे, परत रिजॉईन व्हा.